दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू मेथी जवस आहे मेथी कालवलं नाही नाही त्यांना सांगितलं करडी. जवळ यायचं. वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू रे हिरव्या गाण्याचं दान दिलं त्यानं वसाडाचं रान झालं जी अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राखजी या मिन त्या दिव्याला तू साकड घाल या तळमळत्या जीवाला ते जाणीव खोल ते धग धग त्या इकाराला माईची ओल या रख रख त्या पुईला ते कामाचं मोल इंदनी पेरणी धरून जिंदगानी कुंब्याचं सारं रान आबादान हसू दे जातकचं झाड लावलं शाळेपुढं. मी आज जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये आलो आहे. आम्ही आज पारिजातकाचं झाड लावलं. वाहगजी अरे ढळून इमान लागून ये डाग दिल्यास बुदाला जहागजी या सळसळत्या वादळाला आलं उधार गालख लख त्या वाळाचं चांदण गाल या रंग त्या उन्हानं चेतवल भान हे कोसळत्या पावसाची अनादी तान मेथीचं पीठ. दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा गाठ नमस्कार, सुटू माझे नाव दे आरव किशोर. आम्ही आज माझ्या नॉलेज मध्ये भाग घेतला. आम्ही डॉक्टर आम्ही या शाळेमध्ये 15 ला
या परसबागेमुळे मुलांना सेंद्रिय पद्धतीने फळभाज्या खायला भेटणार आहे आणि मुलं याची निगा राखणार आहेत. मुलं यातली गवत काढणार, ते खुरपणार, याला पाणी घालणार आणि काही पाणी पावसामुळे पण याला पाणी जास्त लागायचं नाही आता इथून पुढं. आणि आम्ही या पद्धतीने लावली नाही का, याच्यामध्ये आम्ही घरचं गायचं शेण, लेंडी खत, आमचे शेणखत, लेंडी खत घरूनच आणलं होतं आणि टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा भाजीपाला आम्ही लावलेला आहे. तर मुलांच्या आहारात चांगला भाजीपाला होईल आणि मुलं निरोगी राहतील. मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिनमिन त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळ त्या जीवाला ते जाणीव खोल, ते धग धग त्या इखाराला माईची ओल. अंगणवाडी येते आज आम्ही परत तयार जमल्या सगळ्याजणी. आज लावली परसबाग, त्यात लावली गवार. 4 वांगे लावते. लावली आज थोडं अंगणवाडीमध्ये लावले कारले आज. ताजी लावली मेथीची भाजी आज. मुलांच्या आरोग्यासाठी मुळे असतात छान, त्यासाठी अंगणवाडीला मुलांना खाण्यासाठी मुळे लावली. नुकतोनुक भोपळा लावलाय आज अंगणवाडीमध्ये. आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजर सुंबाळ या ठिकाणी आज शिवमहिला कृषी उत्पन्न बचत गटाच्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी शाळेसाठी उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. शाळेला आवश्यक असणारी पालेभाज्या असू द्या, फळभाज्या असू द्या, त्यांनी लावलेल्या आहे शाळेच्या परसबागेमध्ये, जेणेकरून त्याचा उपयोग शाळेच्या मुलांना आहारात करता येईल अशा दृष्टीने त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बी आणलेले आहेत, ते लावलेले आहेत. कोथिंबीर असू द्या, बाकी काही भाजीपाला, मेथी असू द्या, कांद्याचं बी आणलेलं आहे. एवढंच नाही तर शोभिवंत झाडं आणलेले आहेत, ज्याकरून शाळेला शोभा येईल अशी सुंदर अशी झाडं त्यांनी शाळेत लावलेले आहेत. शाळेत वृक्षारोपण केले, फुलझाडं लावलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांनी परसबाग तयार केलेली आहे असं मला वाटतं. मी शाळेतर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी सुंदर असं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शाळेत येऊन आमच्या छोट्या मुलांच्या चित्रकला स्पर्धा घेतलेल्या आहेत. त्या स्पर्धेमध्ये त्यांनी नंबर काढले, त्या मुलांना बक्षीस दिले. त्याबद्दलही मी आमच्या शाळेतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानते की असंच काम तुम्ही कायम करत राहा आणि शाळेला त्याचा नक्कीच फायदा होत राहील. आम्ही आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरसुंबा येथे आलो. मॅडमने आम्हाला परमिशन दिली की इथं परसबाग लावून दिली आम्हाला आणि मुलांनाही साथ दिली. मुलांनी आम्हाला खूप साथ दिली. आमच्या चित्रकलेची स्पर्धा घेतली, चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये त्यांचे नंबर काढले. त्यांनी खूप छान उत्स्फूर्तपणे याच्यात भाग घेतला आणि त्यांचे नंबर पण काढलेले आहेत. आणि मॅडमनी खरंच आम्हाला खूप साथ दिली. त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आमच्या गटातर्फे आभार. 1 2 3 1 2 3